कितें? म्हजें नांव शैलजा विठू नायक. नमस्कार तुमकां सगळ्यांक. ओके. शैलजा विठू नायक. तुम्ही हे केन्ना पासून करता? आमी तुमच्या आता हेतूर गॅलरी आहा, तुमची आर्ट गॅलरी आहा, थंय वेगवेगळे आमी हे पळयले, वेगवेगळी हस्तकलेतून तयार केल्लेली आमी शिल्पां पळयली. हे केन्ना पासून करता आणि कोणी तुमकां गायडन्स दिले? ओके. हे आमी शिल्प तुम्ही पळयल्यात ते 1997 पासून हांगा आमी स्टार्ट केला. सो पयलीं आमी म्हजो मिस्टर विठू नायक हो आर्टिस्ट, हो गोवा हँडीक्राफ्टान काम करतालो. ओके. सो मागीर हांवूय आसलें गोवा हँडीक्राफ्टान. ओके. सो मागीर आमी दोगांयनी चिंतलें की चल आमकां दोगांयक ही कला बरी येता. सो म्हणजे सगळे होल अँड सोल जे मोल्ड घालप आनी कितें आसा ते सगळे कला आमकां येता. तर आमी कित्याक आमच्या गांवांत वचून हे कलेचो यूज करचो न्हू अशें चिंतून आमी दोगांय जॉब सोडलो आनी आमी 1997 आमी हांगा बाळखोनाडो पालये हांगासर आमी येयली. सो आमकां पयलीं म्हणजे हे करपा खातीर आमचे जे डायरेक्टर आशिल्ले गोवा हँडीक्राफ्टाचे NN फट्टे, तेणें आमकां सपोर्ट केलो की म्हणपाक लागलो तुमी बरी कलाकार आसा, एक तुमचे स्वताचे तुमी नांव तयार करूंक शकता, कोणाक तुमी रोजगार दिवंक शकता अशें म्हणून तेणें आमकां सांगलें. म्हणून आमी मागीर स्वताचे हे आमी स्टार्ट केले. आनी ताका कितें आमचें पर्सनलूय कारण आशिल्लें की हेची आई मोनी आसली मिस्टराची म्हाज्या. सो ती हांगा एकटीच रावताली. सो ताका लागून आमी चड करून जॉब सोडून गांवांत येयली. आणि हे आता तुम्ही कला करता पळय, तितून तुम्ही भायले कामगार बी घेता काय आणि कोणाक जॉब बी दिलात तुम्ही तशे रोजगार? आमी जेन्ना सुरवात केली 1997 तेन्ना हांगासर बाळखोनाडो पालये हांगा क्वाट पासून नाशिल्ले आमच्या वाड्यार येवपाक. अशा परिस्थितीन आमी हे सुरवात केल्ली हांगासर. पण त्या टायमाचेर आमची भुरगीं आमच्याच गांवांतली जवळ जवळ 30 भुरगीं म्हाज्या कडेन कामाक येतालीं. हांवें तांकां रोजगार दिलो स्टार्टिंगाक सुरवात. आनी मागीर हळू करून मागीर आमी ग्रामपंचायतीक कॉल करून मागीर आमकां रस्तो येयलो आमच्या घरा पर्यंत. आतां ह्या वर्सांनी तर ह्या 5 वर्सांन सामकें बरेंच जालें. पण पयलीं आमी म्हणजे 20 वर्सां म्हणजे 10 वर्सां पयलीं आमी खूब त्रास काडले. आनी जी भुरगीं म्हाज्या कडेन कामाक आशिल्लीं आमच्या हांगासलीं वाड्या वयलीं गांवांतलीं तेंच्यांनी म्हाका खूब सपोर्ट केलो आनी तांकां लागून आमी हे आयज इतले उबे करपाक शकलीं. हांव म्हजो मिस्टर म्हाजी भुरगीं पासून हांगासर खूब काम केलें आमी. सो ताका लागून आयज हे दृश्य हांगासर आमकां पळोवपाक मेळटा जे आमी हे 20 वर्सांनी तयार केल्लेले आसा. आता तुमकां ह्या चित्रकलेन म्हणजे जे तुम्ही वेगवेगळे स्टॅच्यू करता, कोण कोण मदत सध्या प्रेझेंट करता तुमकां? सध्या एट प्रेझेंट म्हजो मिस्टर आर्टिस्ट म्हणून हांगा काम करता. सो हांव मार्केटिंग सगळें पळयता. सो प्लस आमच्या कडेन कामगारूय आसात. 4 कामगार येतात. 4 कामगार येता. मागीर आमी कितें करता, आमचे चली आसा दोगां, ती म्हाका हेल्प करता. एक चलयेचें लग्न केलां हांवें, पण ते सुद्दां हेल्प करता. म्हणजे तिगाय चलये बापाय फाटल्यान हे सगळे शिकला मातयेचे, ताका लागून ती आमकां हेल्प करता. आनी मागीर आमी ट्रेनिंग्स घेता. जे गोवा हँडीक्राफ्ट आसा, काथा एंड कॉयर आसा. आतांच पयर आमचो मिनिस्टरी टॅक्सटायलाचो प्रोग्राम जाला. आमी सेल्फ हेल्प ग्रुपाकूय ट्रेनिंग दिता. मागीर कॉलेजाची भुरगीं येता हांगासर. प्लस आमी केन्नाय समज आमकां जाय जाल्यार आमी पासून कॉलेजा पर्यंत स्कुला पर्यंत वयता आमी. आता म्हाका सांगा, ही कला तुम्ही फुडें व्हरता, जशी आता तुमच्या फाटल्यान तुमची चली चलयता, ही कला पयली आशिल्ली काय ही तुमीच शिकली अशी? पयलीं आशिल्ली म्हणजे हांव तर स्वता गोवा हँडीक्राफ्टानूच ट्रेनिंग घेतली आनी हांवें जॉब केलो. ताका लागून हांव गोवा हँडीक्राफ्टाकूच हे दिता, इम्पॉर्टन्स दिता, म्हत्व दिता. पण म्हजो मिस्टर विठू नायक हाचे आजोळ म्हणजे परब, तांकां पेंटर म्हणटात हांगासरूच फेमस, बरोबर. ते तेचे मामाचें घर. सो ताका ल्हानपणासून त्याच्यात ती कला आशिल्ली, म्हणजे त्याच्या आज्या पासून ती पारंपारीक कला आशिल्ली. सो ताका लागून ही कला तेणी फुडें चलोवपाक शकलो अशें हांव म्हणटा. कित्याक सांग पळया, एक इनबॉर्न जर कला हांगार आसत जाल्यारूच इतले वैभव जावपाक शकता अशें. प्लस तेणें कितें केलें, आमी जास्त शिकपाक आमकां मेळोंक ना, टायमूय मेळोंक ना आनी त्या टायमार शिकपाचें हें नाशिल्लें. कित्याक सांग तर आमकां आमचें करियर फुडें व्हरपाचें आसलें. सो ताका लागून आमी जॉब स्विकारलो आनी म्हणून आमच्या कडेन डिग्री जाली ना, फायन आर्ट डिग्री. सो आमी अशें चिंतलें की चली म्हाजी हे धाकटे आसा तेणे आतां फायन आर्ट डिग्री केल्लेली आसा आनी आतां सद्या ते मास्टर करतात साक्षी विठू नायक. सो फुडें हे आमचें तेणी चलोवपाचें अशें एक आमी आशा तेच्या कडेन दवरला.
साहित्य आता वेगवेगळे तुम्ही आयटम केल्या स्टॅच्यू केल्या तेका जे साहित्य लागता हे खंयच्यान हाडटात आणि ते अवेलेबल जाता तुमका टायमार हे जे साहित्य म्हणजे आमकां मशिनरी ना लागना ना लागना मशिनरी लागना फक्त आमकां एक व्हील लागता स्वताचे व्हिलाचे करपाक पण चडशे आमचे काम हे हँडमेडूच आसता Handmade. सो ताका लागून ही जी गणपती आमी करता जो आमचे बाकीचे जे वर्क करता डिझायनर ते पॉटरी वर्क आमकां क्ले आमकां जी माती मेळटा ती हांगा मांद्र्या मेळटा मांद्र्या अवेलेबल आसा हय पयलीं आमकां आमी बिचोलेसून हाडटाले आतां आमकां मांद्र्या अवेलेबल आसा पण म्हणजे ही गणपतीची माती सेम तीच Same, माती गणपतीची माती तीच आमी ती डिझायनर यूज करता पण कशें आसा पयलीं सवय आशिल्ली माती आतां कितें जालें की मातयेकाराकूय कळ्ळें की हे बाबा लोक व्हरून मातीच यूज करून म्हाका दिसता कितें तरी खूब पयशे कमयता वेगवेगळे कडेन इन्कम जाता सो ताका लागून आतां माती सुद्दां ट्रक म्हणजे 17,000 18,000 अशे जाल्लेले आसा हय इतले ताका लागून ते आमकां परवडना परत मागीर काथो आसा तो आमचो शिवोलेसून आमी हाडटा हांगा आमचे सडयांसून तो लागता मागीर प्लास्टर लागता आमकां ते आमी पणजेच्यान हाडटा जे वस्तू जे रॉ मटेरियल आसा न्ही ते अवेलेबल आसा पण आतां ताचो रेट वाडला ताका लागून कितें जाता आमी जेन्ना एग्जिबिशनाक वयता खंय आमच्या कडेन लोक ऑर्डर दिवपाक येता सो तांकां मातशें मातयेचें म्हणटा मातशें चड प्रायस कशें दिसता पण आमी चड लायना कित्याक तर आमचे ते रॉ मटेरियलाचे ते पयशे सगळे आमी इन्क्लूड करूनच मागीर तेचो रेट लायता अशें आसता आता हे जे तुम्ही आयटम केलात पळय तेका मार्केटिंग खंय आसता हांगर येतात काय तुम्ही जेन्ना एक्झिबिशन भरयतात किंवा तेन्ना अशे गिरायक येता पयलीं सांगपाचें म्हटल्यार आमी स्टार्ट केल्ले तेन्ना आमकां मार्केटिंग हे फर्स्ट खादी ग्रामोद्योग आणि आमचे गोवा हँडीक्राफ्ट ते घेताले हय कित्याक आमची गोवा हँडीक्राफ्ट आनी हांव जॉब करतालें ताका लागून म्हाजी वळखूय हाजो आसली ताका लागून गोवा हँडीक्राफ्टान आमचे इम्पोरियम्स खूब आसले सगळे पणजे मडगांव कालांगूट सो सगळ्या ऑल ओव्हर इम्पोरियमांत म्हाजे आयटम ते घेताले आनी आमकां पयशे सुद्दां टायम टू टायम मेळटाले ताका लागून हे धंदो आमी फुडें चलोवपाक पावली अशें आसा दुसरें कशें आसा हांगासर ऑर्डरूय येता आमकां प्लस कशें आसा जेन्ना हांगा वाड नासली गाडी येयनासली तेन्ना जे म्हापशान लोक बसताले जे म्हापशा आतां मार्केट आसा ओपन मार्केट ते लोक म्हाज्या कडेन हांगासून होलसेलान व्हरताले आनी त्या टायमार खरोखरच हांव तेंचे उपकार मानता की त्या टायमार आमी काम करपाक बिजी आशिल्ली वचपाक मेळनासले गाडयेचे प्रॉब्लेम आसले तर ते लोक हांगासर येवन म्हाजे प्रोडक्ट तेंच्यांनी खपयला सो तांकांय हांव देव बरें करूं म्हणटा कित्याक तर तेंचे हातभार लागलो म्हणूनच आयज आमी फुडें पावपाक पावली अशें आता हे आयटम पळयले आमी हे आयटम खुबशे विदेशी पर्यटकांक चड अट्रॅक्ट करतात ते पर्यटक बी फॉरेनर येता हांगर केन्नाय हय हांगर म्हणजे डेलीच येता म्हणना अशें म्हणजे फॉरेनरूय येता आमचे इंडियेचे ट्युरिस्टूय येता सगळे शिकपाकूय येता आमी शिकयता पण आतां कितें केलां नवीन अशें की लोकांनी कॅफे जे घातला त्या कॅफेचेर ते प्रोग्राम चलयता हांव नको ते स्वता चलयता की तांकां स्कीम मेळटा पण ते कॅफेचेर चलयता आनी आमचे गोंयच्या आर्टिस्टांक ते आपयता भायरसून लोक येयल्ले सो म्हाकाय केन्ना आमी वयता हांवूय वयता कित्याक सांग पळोवया तर ते एक पयशाचो मार्गूय आसा न्ही मेळपा खातीर प्लस लोकांक कलाय मेळटा कित्याक ती भायले ट्युरिस्ट येता फॉरेनर आसता ताका लागून आमी व्हिलाचेर चड शिकपाक सोदता लोक अशे पण म्हाका बी एक प्रश्न पडटा की ही स्कीम जी तांकां मेळटा सो ते आमचे जे आर्टिस्ट आसा गोंयांत तांकां गव्हर्मेंटान दिवन ती तेंच्या जाग्याचेर थंय तेंच्यांनी एक स्कूल कशें करून तांकां दिवपाचें की ती फुडें ते चलोवपाक शकता लोकांक शिकोवपाचे आमच्या भुरग्यांक चडशे पण चड करून हांगा आमचे पंचक्रोशी आसा हांगासर लागीं स्कूल ते सुद्दां लोक येता आमी मोरजे वयता मोरजे आसा स्कूल सगळ्या स्कुलांनी आमी वयता आनी स्कुलाय बीन हांगासर आमकां विजीट करता आता तुमच्याकडे कितें कितें आयटम आसा हे केल्ले हस्तकलेतून हस्तकलेचे आता तर ऍट प्रेझेंट म्हणजे आमी गणपती दुसरे आमी म्हणजे वर्सभरूय म्हणना कामच चालू आसता आमी सकाळी 8:30 कामाक बसता ती दनपरां 1 उठ्ठा मागीर आमी 2 बसता ती 5:30 आमी एक आमचो नियम दवरला की बाबा आमी काम करता म्हणजे आमी वेळ म्हणजे ज्या पद्धतीने सरकारी सेवा करीत तशी तुम्ही पद्धतीने आमी टाइम दवरला सो आमच्याकडे आता म्हणजे दिवाळेचे पणटे मेळता मागीर हय मागीर लॅम्प्स आसता आमच्याकडे दुसरे व्हडले स्टॅच्यू करता म्हणजे मिस्टर आमचे जरी तांच्याकडे डिग्री नासली तरी तेंच्या कला असल्या कारणान ते कितें म्हणजे कोणी कितें फोटो हाडून दिलो जाल्यार ते सगळे करूंक शकता म्हणजे अशें इतले हे आसा आतां भुरगीं फाटल्यान ते करता साक्षी नायक तशें
हांवूय हेल्प करता. ओके दिता. हॉटेल्साकूय आमचे हे आसता कॉन्टॅक्ट आसा, सो ते आमकां ऑर्डर दिता. पण चडान चड आमी गोवा हँडीक्राफ्टाकूच सप्लाय करता. तुमची ही कला म्हणे खंय 7 समुद्रा पलीकडे विदेशांत सुद्धा पावल्ली आसा. खंय खंय तुम्ही अशें प्रदर्शन केला किंवा तांकां गायडन्स दिला? आमी गोंयान तर ऑल ओव्हर गोंयान आमी प्रदर्शनूय केला, प्लस आमी प्रोग्राम ट्रेनिंगूय केला सगळे. आणि गोंयाच्या भायरूय ऑल ओव्हर इंडियेक सगळ्याक, म्हणजे राजस्थान, दिल्ली म्हणू नाका, जयपूर म्हणू नाका, सगळ्याक चंदीगड, म्हणजे अशे जे आमचे गोवा हँडीक्राफ्टान जंय जंय प्रोग्राम केला, सूरजपूर केला, हरियाणा, थंय थंय आमी पावला. आणि दुसरे म्हणजे भायर वचपाचे म्हाका हे हालींच म्हाका चान्स पडलो, जे आमचे काथा एंड कॉयर आसा हँडीक्राफ्टाचे, म्हाका मॉरिशस व्हेले. सो म्हाका खूप अशें म्हणजे व्हडले भाग्य कशें दिसले की हांव खरोखरच अजून वचोंक नासले भायर. सो तेंच्यांनी म्हाका ही खूप मोठी संदी दिली आणि थंय वचून आमी आमचे जे प्रोडक्ट करता ते आमी दाखोवपाक व्हेले. प्लस आमी माती व्हरून तांकां आमी शिकयले. 4 दिसाचे प्रोग्राम आसले, पूण ते महाराष्ट्र भवनान ऑर्गनायज केल्ले. ताका लागून आमी थंय पावली. तांकां ते हांव काथा एंड कॉयराकूय देव बरें करून म्हणटा, कित्याक लायफान एक खंय तरी हांव भायर गेल्ल्या भशेन म्हाका एक उमेद अशी मेळ्ळी.